वेलकम टू एम जी फार्मा चॅनल गाईज. तर आज आपण पाहणार आहोत फार्माकोलॉजी, नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आणि अँटीपायरेटिक अनाल्जेसिक हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर बघूया. फार्माकोलॉजीमध्ये मी तुम्हाला एक एक क्लासिफिकेशन एकदम व्यवस्थित सांगेन की त्याच्यावर कोणते क्वेश्चन कसे पडतात. आणि हे ड्रग इन्स्पेक्टरसाठी RRB एक्झाम असेल, SSC एक्झाम असेल, DMRची एक्झाम असेल, ZDPची एक्झाम असेल, ज्या की अनेक एक्झाम आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत फार्मा फील्डमधल्या, प्रत्येक एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण फार्माकोलॉजी ही प्रत्येक एक्झाममध्ये विचारली जातेच. आणि फार्माकोलॉजीमध्ये पण आता क्लासिफिकेशन व्यतिरिक्त पण त्याच्यातलं डीपली काय विचारलं जातं, तर तो ड्रग कुठे यूज केला जातो, त्याचे साईड इफेक्ट कोणते आहेत, ॲडवर्स इफेक्ट कोणते आहेत, तर त्या ड्रगचे अजून एखादं नवीन वैशिष्ट्य काय असेल तर ते सुद्धा विचारलं जातं. तर तेच मी तुम्हाला आज इन डीपली सांगणार आहे. मी फक्त एका ड्रगचं याचं क्लासिफिकेशन घेते, जेणेकरून तुम्हाला ते जास्त करून लक्षात राहील या कारणामुळे. ओके, चला तर मग बघूया आपण. नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग अँड अँटीपायरेटिक अनाल्जेसिक. तर अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे काय, तर इन्फ्लामेशन कमी करणं यासाठी आपण जे ड्रग देतो त्याला अँटी इन्फ्लामेटरी म्हणायचं. आणि पायरेटिक म्हणजे काय, तर आपलं टेम्परेचर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे हाय करतं ते कमी करण्यासाठी जे ड्रग दिले जातात त्याला अँटीपायरेटिक म्हणायचं. तर हे नॉर्मल ड्रग असतात. जसे की आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला ताप येतो किंवा आपल्याला सर्दी होते, तेव्हा आपल्याला काय दिले जातात, तर जे ड्रग दिले जातात ते कधी तुम्ही बघितलं आहे का, ते कोणते ड्रग असतात, तर ते नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग असतात. पॅरासिटेमॉल असेल किंवा ॲस्प्रिन असेल किंवा सर्दीची सिट्रिझिन वगैरे जे आपण औषध घेतो ते याच कॅटेगरीच्या अंडर येतात. आणि ते काय असतात, तर OTC ड्रग असतात, ओव्हर द काउंटर ड्रग, जे की विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला देतात, आपल्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिले जातात. तर त्याचंच आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. कारण क्लासिफिकेशनवरून भरपूर असे क्वेश्चन विचारले जातात. तर तेच आपण अगदी लक्ष देऊन बघूया की कशा अंडर काय आहे. तर मी तुम्हाला कुठे ट्रिक देईन, जिथे त्या युजफुल होतील अशा माझ्या ट्रिक आहेत या. पण तुम्हाला जर त्याच्यावरून लक्षात राहत असेल तर खूपच तुमच्यासाठी युजफुल आहे हे, आणि माझ्यासाठी पण. तर चला बघूया. क्लासिफिकेशनमध्ये 4 टाईपमध्ये आहे हे. 4च्या अंडर त्याचे आणखीन आतमध्ये क्लासिफिकेशन वेगळं आहे. तर मेनली कोणता आहे, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, ट्रॅडिशनली NSAIDs. त्याच्यानंतर प्रिफेरेन्शियल COX-2 इनहिबिटर, नंतर 3C सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर, अँड D अनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन. म्हणजे काय, तर अँटीपायरेटिक ॲक्शन जास्त दाखवते आणि अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन कमी दाखवतं. तर नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटरमध्ये आपण बघूया सॅलिसायक्लेट, प्रोपिनोइक, अँथ्रॅनिलिक, अरायल ॲसिटिक, ऑक्सिकम डेरिव्हेटिव्ह, पायरोल, इंटॉल डेरिव्हेटिव्ह, पॅराझोलोन डेरिव्हेटिव्ह. तर सॅलिसायक्लेटमध्ये बेनोरायलेट. आता ही बेनोरायलेट तुम्हाला विचारलं जाईल की बेनोरायलेटमध्ये कोणते 2 ड्रग येतात, तर ॲस्प्रिन आणि पॅरासिटामॉल ह्या 2 ड्रगपासून जे बनतं ते बेनोरायलेट असतं. हे सॅलिसायक्लेटच्या अंडर येतं. ॲस्प्रिन पण सॅलिसायक्लेटच्या अंडर येते. डायफ्युनिसल आणि सायलिसायक्लामाइड हे BADS बॅड्सवरून लक्षात ठेवायचं. प्रोपॅनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, किटोप्रोफेन, नॅप्रॉक्झेन, आयबुप्रोफेन, फ्ल्युरबिप्रोफेन. ओके, प्रोपॅनोइक प्रनाऊन्सिएशन बघा की प्रो येते, प्रो. तर ह्या सगळ्या ड्रगमध्ये प्रोचा प्रनाऊन्सिएशन होते. किटोप्रो, नॅप्रो, आयबुप्रो, फ्ल्युरबिप्रो हे काय आहे, तर प्रोचं प्रनाऊन्सिएशन येते. फिनोप्रो. तर याच्यावरून लक्षात ठेवायचं की प्रोपेनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येतील. अँथ्रॅनिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये मिफॅनिमिक ॲसिड येतं आहे. अरायल ॲसिटिकमध्ये डायक्लोफिनॅक आणि ॲसिक्लोफिनॅक हे अरायल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येतं. ऑक्झिकममध्ये लक्षात ठेवायचं पिरॉक्झिकम. ऑक्झिकमचं प्रनाऊन्सिएशन होतं आहे. तर ऑक्झिकमचं प्रनाऊन्सिएशन होत असल्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आपण ऑक्झिकम डेरिव्हेटिव्हमध्ये येत आहे. पिरॉक्झिकम, मिलॉक्झिकम, टिनॉक्झिकम असेल. पायरोल डेरिव्हेटिव्हमध्ये लक्षात ठेवायचं किटोरोलॅक. ओनली ड्रग कोणता येतो, किटोरोलॅक. इंडॉल डेरिव्हेटिव्ह इंडोमिथॅसिन आणि सिलिंडेक हे कशात येतात, इंडॉल डेरिव्हेटिव्हमध्ये येतात.
पॅराझोलोन डेरिव्हेटिव्ह फिनाइल ब्युटॅझोन फिन ब्युटॅझोन हे कशामध्ये येतात? पॅराझोलोन डेरिव्हेटिव्हमध्ये येतात. प्रिफेरेन्शियल कॉक्स2 इनहिबिटरमध्ये निमसुलिडाय, मिलॉक्झिकम, नॅब्युम्युटेन आणि इटोडोलॅक हे काय येतात? तर प्रिफेरेन्शियल कॉक्स2 इनहिबिटरमध्ये येतात. सिलेक्टिव्ह कॉक्स2 इनहिबिटरमध्ये कोणते येतात? सिलेकॉक्झिब, इटेरोकॉक्झिब, पॅरेकॉक्झिब. आता प्रोनाऊन्सिएशनमध्ये तुम्हाला लक्षात राहिलं असेल तर कॉक्झिब ह्याच्यावरून येते ते सिलेक्टिव्ह कॉक्स2 इनहिबिटरमध्ये येतं. हे लक्षात ठेवायचं. अनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शनमध्ये येतात पॅरा अमिनोफिनॉल डेरिव्हेटिव्ह, आणि पॅरा अमिनोफिनॉल डेरिव्हेटिव्हमध्ये येतं पॅरासिटामॉल, जे की आपल्या हाय क्वांटिटीमध्ये आपल्या यूज करतात. आपण मेडिकलमधून साधा आपल्याला ताप आला किंवा अंग दुखत असलं तर आपण काय म्हणतो की एक पॅरासिटामॉल द्या. तर त्या पॅरासिटामॉल तो कोणता ड्रग आहे, कोणत्या कॅटेगरीच्या अंडर येतो हे आपल्याला माहिती पाहिजे. पॅरासिटामॉललाच अजून एक नाव काय आहे? ॲसिटामिनोफेन, आणि हा येतो नॉन स्टिरॉइडल ड्रग आहे, पण तो अनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शनच्या अंडर येतो. पॅरा अमिनोफिनॉल डेरिव्हेटिव्ह. पॅराझोलोन डेरिव्हेटिव्हमध्ये मेटामिझोन, डायपायरोन आणि प्रोपायफिनॅझोन हे येतात पॅराझोलोन डेरिव्हेटिव्हमध्ये. बेन्झोक्झोसिन डेरिव्हेटिव्हमध्ये निफोपॅम येतं. बेन्झोक्झोसिन डेरिव्हेटिव्हमध्ये निफोपॅम येतो. आता बघा ॲस्प्रिन. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ॲस्प्रिन सॅलिसायक्लिक डेरिव्हेटिव्हमध्ये येतं. तर आपल्याला ॲस्प्रिनबद्दल काय शिकायचं आहे? तर इथे ॲस्प्रिनचे आपण साईड इफेक्ट बघणार आहोत. ॲस्प्रिनला अजून एक नाव आहे जे की आपल्याला एका एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं, ते सुद्धा आहे, आणि त्याची फार्मॅकोकायनेटिक ॲक्शन काय आहे ते पण आपण बघणार आहोत. तर आपण बघूया ॲस्प्रिनचा प्रोटोटाईप. ॲस्प्रिन ॲसिटाइल सॅलिसायक्लिक ॲसिड, केमिकली सॅलोल फिनाइल सॅलिसायक्लेट. ॲस्प्रिन एक काय आहे? तर ॲसिटाइल सॅलिसायक्लिक ॲसिड आहे. हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये आलेलं होतं की ॲस्प्रिनचं प्रोटोटाईप काय आहे? तो काय आहे? ॲसिटाइल सॅलिसायक्लिक ॲसिड आहे. नंतर ॲस्प्रिनचे साईड इफेक्ट बघायचे आहेत. ॲस्प्रिन जे त्याचं स्पेलिंग आहे ना, त्या स्पेलिंगवरून तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत, कारण जास्त करून साईड इफेक्ट पण आजकाल विचारले जातात एक्झाममध्ये. तर ॲस्प्रिनचे साईड इफेक्ट कोणते आहेत? ॲस्प्रिन, ए फॉर अस्थमा. ॲस्प्रिनमुळे काय होऊ शकतं? तर अस्थमा होऊ शकतो. एस फॉर सॅलिसायक्लिझम. पी फॉर बघा किती आहेत? पेप्टिक अल्सर, फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेशन, अनकपलिंग, PPH, प्लेटलेट डिसॅग्रिगेशन, प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ PDA, इंटेस्टिनल ब्लड लॉस होतो, राईस सिंड्रोम हे विचारलं गेलेलं आहे एक्झाममध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट आहे की राईस सिंड्रोम कोणत्या ड्रगच्या साईड इफेक्टमुळे होतो? तर तो ॲस्प्रिनमुळे होतो, लक्षात ठेवा. इडिओसिनक्रॅसी, नॉईस, टिनिटस. फार्मॅकोकायनेटिक काय आहे? तर ग्लायसिन कंजुगेशन, प्रोपॅनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये बघू आपण की आता ते डेरिव्हेटिव्ह आणि फीचर. आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्झेन, किटोप्रोफेन, फ्ल्युरिबीप्रोफेन. हे प्रोफेनवाले मी तुम्हाला सांगितलं की प्रोचा जो प्रोनाऊन्सिएशन होतं आहे तर प्रोपॅनोइक ॲसिड डेरिव्हेटिव्हच्या अंडर आहेत हे. ओके, तर बघूया आपण डेरिव्हेटिव्ह आणि त्याची फीचर. आयबुप्रोफेन यूज कशासाठी केला जातो? आयबुप्रोफेन तर डेंटल सर्जरी पेनसाठी यूज्ड इन डेंटल सर्जरी पेन. डेंटल म्हणजे काय? जर आपला एखादा दात दुखत असेल किंवा त्या दात काय तर त्या प्रॉब्लेम असेल त्या दातांमध्ये, तर जेव्हा आपले दात काढले जातात किंवा तिथं काय सर्जरी करायची असेल तेव्हा आपल्याला तो पेन होऊ नये, कारण भयानक पेन होतो. त्यामुळे तो पेन कमी व्हावा किंवा पेन होऊ नये म्हणून तिथं काय दिलं जातं? तर आपल्याला अनाल्जेसिक दिला जातो. तो कोणता आहे? तर आयबुप्रोफेन असतो, तो की डेंटल सर्जरीमध्ये यूज केला जातो. नंतर नॅप्रॉक्झेन, नॅफ्थॅलिन रिंग असते नॅप्रॉक्झेनमध्ये, हे लक्षात ठेवा. इनहिबिट करतं ल्युकोसाइट मायग्रेशन. किटोप्रोफेन इनहिबिट करतं लॉक्स. फ्ल्युरिबीप्रोफेन ऑक्युलार अँटी इन्फ्लामेटरी. ओके, ऑक्युलार म्हणजे काय? तर कान. ऑप्टिक म्हणजे काय? ऑप्थॅल्मिक. ऑप्टिक म्हणजे काय? तर आयज. ऑक्युलार म्हणजे काय? तर आपले कान, इयर.
तिथं जे अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे इन्फ्लामेशन वगैरे काय झालं असेल तर ते अँटी इन्फ्लामेटरी म्हणून फ्ल्युरबिप्रोफेन यूज केलं जातं. ॲसिक्लोफिनेक मी तुम्हाला सांगितलं ॲसिक्लोफिनेक. तर हे ॲसिक्लोफिनेक काय बघा, ॲसिक्लोफिनेकचं यूज बघा. नंतर खाली पिरॉक्झिकम, किटोरोलॅक ह्याचे पण दिलेत की मेन त्याचा ड्रगचं अगदी मेन वैशिष्ट्य अजून काय आहे की जे की एक्झाममध्ये विचारला जाईल म्हणून मी तुम्हाला हे दिलेलं आहे खाली. ॲसिक्लोफिनेकचं काय आहे, इन्हान्स ग्लायकोस अमिनो ग्लायकन सिंथेसिस. इन्हान्स करतं, वाढवतं. काय वाढवतं? ग्लायकोस अमिनो ग्लायकन सिंथेसिस. गोनॅड्रो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे याची. पिरॉक्झिकमचं बघा लॉंगेस्ट ॲक्टिंग आहे. जो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगमधला हा जो पिरॉक्झिकम ड्रग आहे, जो की ऑक्झिकमचा प्रोनाऊन्सिएशन होतं आहे, म्हणजे हे ऑक्झिकम डेरिव्हेटिव्हच्या अंडर आहे. तर हा पिरॉक्झिकम लॉंगेस्ट ॲक्टिंग देणारं NSAIDs आहे. किटोरोलॅक ओनली NSAIDs आहे की जे IV रूटने दिलं जातं, इंट्राव्हेनस रूटने देणारं कोणतं आहे तर किटोरोलॅक. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंडोमिथॅसिनमध्ये बघा फ्रंटल हेडॅच कॉमन साईड इफेक्ट. इंडोमिथॅसिनचा जो फ्रंटल हेडॅच आहे म्हणजे जे आपले कपाळ वगैरे आहे ते जर दुखत असेल तर ह्याचा हे साईड इफेक्ट काय आहे, ह्या ड्रगचा हा मेनली साईड इफेक्ट आहे. यूज कशात हा यूज करतात इंडोमिथॅसिन तर बार्टर सिंड्रोममध्ये यूज केला जातो. सुलिंडॅक हा प्रोड्रग आहे. तो NSAIDs हॅव्हिंग स्ट्रॉंग ऑक्सिजन रॅडिकल स्कॅव्हेंजिंग इफेक्ट केमिस्ट्री सल्फर आणि इंडन पासून बनलेला आहे सुलिंडॅक. ॲक्टिव्ह मेटाबोलाइट रिड्युस्ड सल्फाइड फॉर्म. मिटॅमिझोल डायपायरोन डेरिव्हेटिव्ह अमिडोपायरिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. मिलॉक्झिकम COX-2 COX-1 सिलेक्टिव्हिटी दाखवतं. मिलॉक्झिकम दोन्हींची सिलेक्टिव्हिटी दाखवतं. आता मिटॅमिझोल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमिडोपायरिन हे बघितलं. मिलॉक्झिकम COX-2 COX-1ची सिलेक्टिव्हिटी दाखवतं. नॅब्युम्युटेन इट इज अ प्रोड्रग आहे अँड जनरेट ॲक्टिव्ह मेटाबोलाइट 6-MNA. ऑल NSAIDs आर ॲसिडिक एक्सेप्ट नॅब्युम्युटेन. आता इथे काय सांगितलं आहे बघा की जे आपले नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरीमधले जे सगळे ड्रग आहेत ते ॲसिडिक आहेत. सगळे ड्रग ॲसिडिक आहेत. फक्त एक ॲसिडिक नाही आहे, तो कोणता तर नॅब्युम्युटेन. इटोरिकॉक्झिब इफिल टॉवर टॉलेस्ट बिल्डिंग सो हायेस्ट COX-2 सिलेक्टिव्ह. हे आहे ना, तुम्हाला ते मी शॉर्ट ट्रिक दिले की लक्षात कसं ठेवायचं. तर हायेस्ट COX-2 सिलेक्टिव्ह आहे हा. हायेस्ट COX-2 सिलेक्टिव्हिटी इटोरिकॉक्झिब की इफेल टॉवर टॉलेस्ट बिल्डिंग आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की इटोरिकॉक्झिब हा काय आहे तर हायेस्ट COX-2 सिलेक्टिव्हिटी दाखवतो. पॅराकॉक्झिब प्रोड्रग आहे व्हॅलिडिकोक्झिबचा. लक्षात ठेवा. पॅरासिटामॉलबद्दल आता आपण बघूया की ॲसिटामिनोफिन हा काय आहे तर पॅराअमिनोफिनॉन डेरिव्हेटिव्हमधला हा पॅरासिटामॉल आपलं एक्झाम्पल आहे. पॅरासिटामॉललाच ॲसिटामिनोफिनसुद्धा म्हटलं जातं. डिथलेटेट ॲक्टिव्ह मेटाबोलाइट ऑफ फिनॅसिटिनचा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे फिनासिटिनचा पॅरासिटामॉल. इनिबिट कशाला करतो COX-3ला इनिबिट करता. आयसो एन्झाईम लोकेटेड इन डॉग ब्रेन. कुठे एन्झाईम लोकेटेड असतो तर डॉगच्या ब्रेनमध्ये. टॉक्झिसिटी काय आहे पॅरासिटामॉल अंडरगो ग्लुटॅथिऑन कंजुगेशन टू इल्ड बेन्झोक्विनोन इमिन अ हायली रिॲक्टिव्ह अरायलेटिंग मेटाबोलाइट पॅरासिटामॉल. ट्रीटमेंट N-ॲसिटाइलसिस्टीन आणि मिथॅनिनच्या ट्रीटमेंटमध्ये पॅरासिटामॉल यूज करतात. N-ॲसिटाइलसिस्टीन आणि मिथॅनिन इम्पॉर्टंट आहे, हे एक्झाममध्ये येऊ शकतं. कॉमनली युज्ड ओव्हर द काउंटर अनाल्जेसिक. मी मगाशी सांगितलं की कॉमनली यूज करतात OTC ड्रगमध्ये. निफोपम अँटीकोलिनर्जिक आणि सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. नेक्स्ट आपण असंच एखादा व्हिडिओ बघू.